मंडळी नमस्कार. मराठवाडा विदर्भ दौरा हा जो सुरू आहे SRTचा त्याचा चौथा दिवस. यवतमाळमध्ये येवती गावात हा कार्यक्रम होता आणि जवळजवळ 300 ते 350 शेतकरी इथे आले होते. या कार्यक्रमाचे जे आयोजक होते त्यांचं नाव उमेश पोहदरे. हे 5 वर्ष SRT पद्धतीने शेती करतात आणि त्यांच्या शेतातला कापूस पाहून आम्ही थक्क झालो, कारण या दौऱ्यामध्ये आम्ही कुठेच असा कापूस पाहिला नाही. एक नंबर क्वालिटी आणि त्यांचे एकरी उत्पादन ऐकून आणि पाहून आम्ही इतके भारावून गेलो. म्हणजे त्याचं जर का आपण उत्पादन क्विंटलमध्ये काढलं तर ते 14 ते 16 क्विंटल एकरी कापूस हे त्यांनी आकडा सांगितला आणि असा कापूस आम्ही कुठेच पाहिला नाही या दौऱ्यामध्ये. कापसाचं बोंड असं एकदम तरतरीत होतं, भरगच्च भरलेलं होतं. 5-5 पाकळ्या एका बोंडाला होत्या आणि एकदम सगळे बघून म्हणजे तिथे शेतकरीसुद्धा जमले होते. सगळे शेतकरीसुद्धा शेतामध्ये आले होते. त्यांनी तो कापूस पाहिला आणि ते सुद्धा भारावून गेले की एवढा भारी कापूस हा कसा छान पद्धतीने आला इथे. तर ही सगळी SRTची जादू आहे, कारण 5 वर्ष न नांगरता SRT पद्धतीने ते शेती करतायत. प्रत्येक पिकाची मुळं ते जागेला ठेवतायत, जागेला कुजवतायत. त्यातनं जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थाची वाढ होते. सेंद्रिय पदार्थातनं सेंद्रिय कर्ब मिळतो जमिनीला आणि एकदा का सेंद्रिय कर्ब वाढला की त्या पिकावरती बोंडअळीचा त्रास त्यांचा पूर्णपणे गेलेला आहे. त्यांची त्याच्यामुळे रासायनिक कुठल्याही कीटकनाशकाची फवारणी जी आहे ती त्यांना करावी लागत नाही. त्यांची जी खतं जी त्यांना लागतात ती 50% कमी झालेली आहेत आणि एवढं सगळं होऊन त्यांना पारंपरिक कापूस करणाऱ्या शेतकऱ्यांपेक्षा दुपटीने कापूस त्यांना मिळालेला आहे. तर असे सगळे भन्नाट जे काय फायदे आहेत SRTचे हे उमेश पोहदर यांच्या शेतामध्ये बघायला मिळत आहेत. आणि ज्या वेळेला आम्ही इथे आलो, हे यवतमाळ म्हणजे यवती नदीच्या किनारी वसलेलं हे गाव म्हणजे यवतमाळ. आता जिल्हा आहे यवतमाळ. तर ह्या जिल्हा पांढरं सोनं म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणजे कापूस हे इथलं मुख्य पीक आहे आणि इथे असं म्हणायचं की 1 क्विंटल कापूस पिकला तर 3 तोळं सोनं घरी यायचं. आज ती परिस्थिती बघायला मिळत नाही. सोन्याचा भाव आज प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, पण कापसाचा भाव जो आपण पाहतोय तो फार कमी आहे. तर ही परिस्थिती बदलायची असेल तर आपल्याला आपली शेती समृद्ध करायला पाहिजे. आपल्याला आपल्या जमिनीची सुपीकता वाढवायला पाहिजे आणि अशी सुपीकता ही सुपीकता वाढवण्यासाठी आज जो मार्ग दिसतोय आपल्याला तो मार्ग आहे SRTचा मार्ग, म्हणजे सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निकचा मार्ग, ज्याच्यामध्ये जमीन न नांगरता आपण कुठल्याही प्रकारची पिकं शेतामध्ये लावू शकतो. ज्या वेळेला आम्ही इथे आलो आणि हा कार्यक्रम सुरू झाला तर स्वागत करतानाच एका शेतकऱ्यांनी दादांच्या गळ्यामध्ये कापसाचा तयार केलेला हार घातला आणि तो हार त्यांनी जेव्हा घातला आम्ही सगळे भारावून गेलो. फार म्हणजे आम्हाला आमच्या भावना इतक्या ही झाल्या म्हणजे वाढल्या की त्या हारामध्ये त्यांनी SRTचं नावसुद्धा कोरलं होतं. तर हे सगळं म्हणजे आमच्यासाठी फार वेगळी गोष्ट, आम्हाला वेगळ्या त्याच्या फिलिंग्स भावना येत आहेत हे सगळं हे बघून. तर अशा पद्धतीने म्हणजे हा जो चौथा दिवस आहे आमचा यवतमाळमध्ये तो अतिशय सुंदररित्या आमचा हा पार पडला आणि खूप शेतकरी खूप आनंदी होत आहेत आणि ही शेतकऱ्यांची गरजच बनत चाललेली आहे. मी म्हटल्याप्रमाणे ही एक भूक निर्माण झालेली आहे आणि ही सगळी चळवळ म्हणजे दिवसागणिक आम्ही ज्या ज्या भागात जातोय तिथे शेतकऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात या सगळ्याला म्हणजे SRT टीमला विशेषतः चंद्रशेखर दादा भडसावळ यांना भेटायला फार आतुरतेने वाट बघत असतात. हे सगळे ह्या दौऱ्यामध्ये आम्हाला दिसतंय. आणि आता उद्याचा हा आमचा शेवटचा दिवस असेल. अमरावतीमध्ये आम्ही जाणार आहोत. तर मंडळी अमरावतीमध्ये भेटूया. धन्यवाद.